जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. संजू त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल. निलेश एक दर्जेदार जोडी साईराज 11 संघाची. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही, लगेच मॅचला स्पीडअप द्या. 5 षटकाची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रोहिदास केवारी मॅन फ्रॉम जांभूळवाडी चा खेळाडू समोर संजू. पहिला बॉल फटका दर्जेदार आहे, उडवलाय बॉलला कव्हर पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला चांगली फील्ड करतायत. बॉलला उचल फेक करणार तोपर्यंत घेतली जाईल 2 धाबा आणि 2 धाब्याने अकाउंट ओपन केले जाते टीम साईराज 11 संघाचा. 2 या धावसंख्येने चांगली बॅटिंग. खरं तर पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिले साईराज 11 संघाचा संजू मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. एस दत्ता लोबे आपण या ठिकाणी यायचा पारितोषिक घेण्यासाठी. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर, परंतु त्याला सन्मान देखील देण्याचं काम तितकंच महत्त्वाचं केलं ते मात्र संजू या फलंदाजाने. दत्ता लोबी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी यायचं लगेच. यावेळेस नेक्स्ट बॉल गोलंदाज. यावेळेस मात्र गुडघाट एक तमाशा देख. संजूचा ब्रँड अर्थात मेचकरवाडी गावाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये साईराज 11 संघाचा एक महत्वाचा खेळाडू संजयच्या बॅट मधून येतोय हा चौकार. यस धन्यवाद डीजे. अशोक शीत साहेबांच्या माध्यमातून दत्ता लोबी यांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. यस कॅमेरामॅन इकडे थोडासा फोकस करा. यस 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं गेलं. धन्यवाद कॅमेरामॅन. चला बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवा. बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये लगेच. यस विलास आयोजक विलास. हा मात्र चांगला बॉल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज रोहिदास केवारी. जरी एक चौकार आला परंतु तदनंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा देखील डॉट, हा देखील कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रोहिदास या गोलंदाजाला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सातत्याने म्हटलं गेलं तर सह्याद्री प्रीमियर लीगचा पर्व 7व्यामध्ये JD 11 फॅमिली आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. चांगली मॅच या ठिकाणी मात्र फटका कमालीचा. संजूचा ब्रँड बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंट गल्लीमधून. चेंडू सीमा पार. 4 रन. नक्कीच ह्या मॅच साठी खरं तर प्रेक्षकांमध्ये बक्षीस लावलं जातं. प्रेक्षकांसाठी रोशन भगत मान फ्रॉम पिंगळस या साहेबांकडून खरं तर बाहेर जो प्रेक्षक कॅच घेईल त्याला 100 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. रोशन भगत यांच्याकडून प्रत्येक कॅचला 100 रुपये दिले जातील प्रेक्षकांसाठी. हे प्रेक्षक नक्कीच मॅच गोलंदाजी ट्रॅकवर. पिबनचा पहिला षटक समाप्त झाला. पालक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवर. सेकंड गोलंदाजी ट्रॅकवर हरेश केवारीला तुम्ही पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे, लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि गोलंदाजी चांगली होईल यात शंका नाही. सचिन लागी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. स्थान पडणं बा.
यस निलेश बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. निलेशच्या बॅट मधून यावेळेस फटका फसलाय. कमालीचा झेल टिपत असताना व्ही शेप मध्ये फटका होता, परंतु त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण फलंदाज बाद. निलेश बॅक टू द डगआउट. नक्कीच केटीसी लाईव्ह म्हणजे जे खरंच सातत्याने 3 दिवस अगदी डोळ्यात तेल घालून काम करणारे आमचे बागडे साहेब, खरंच त्यांचं देखील धन्यवाद करतोय की जरी उपवास असला तरी देखील बॉल आणि बॉलची अपडेट त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. तसंच कॅमेरामॅनचं देखील मी अभिनंदन करेल. चांगले कॅमेरामॅन त्यांच्याकडून अपडेट केला जातो. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. इथे रोहित चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. महेंद्र बॅक टू द डगआउट. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल संतोष, खानदन गावाचा खेळाडू. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. संतोषच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईन जवळ अडवला जाईल. थोडीशी गती कमी झाली बॉलाची आणि तिथून मी तर म्हणेन 2 धाबा सहजगत्या कंप्लीट कराव्या लागतील. मागचा डाव देखील संतोष या फलंदाजाने सावरला होता आणि इथे देखील गरज आहे, संतोषला सावरावं लागेल. 1 डाऊनचा फलंदाज आहे, 3 नंबरचा फलंदाज आहे संतोष. संतोषला पराचरण केलं. चांगली बॅटिंग करावी लागेल जितेच्या विरोधात, हारेच्या विरोधात. यावेळेस मात्र मिड विकेट रिझन मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल खाली उचलफेक करणार तोपर्यंत घेतली झाली. एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाब्याने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आपल्याला हरेश या गोलंदाजाची पाहायला मिळते. सातत्याने म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा नांदखुळा जांभूळवाडी या संघामधून खेळत असताना चांगली गोलंदाजी होते, परंतु आज संघ मालकासाठी खेळायचं आहे. म्हणजे सुरेश केवारी उर्फ SK या संघ मालकासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. गावाचं नाव रोशन करायचं असेल, संघ मालकाचं नाव रोशन करायचं असेल तर गोलंदाजी तितकी चांगली करावी लागेल. संजय यावेळेस मात्र नक्कीच दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली होती, परंतु डॉट बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर. जशी पहिली इनिंग संपेल तशी दुसऱ्या इनिंगमध्ये खरं तर माझ्या समवेत जोडले जातील रुपेश खंडवी. यावेळेस मात्र चांगला फटका, चांगला आहे, फक्त एक्झिक्यूट केलाय बॉलला. त्या ठिकाणी थोडासा डीपमध्ये फंबल झालाय. क्षेत्ररक्षक बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल. 2 धाबा आणि 2च्या मूव बदल्यात जाऊन पोहोचेल टीम. साईराज 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर टू डीजे.
नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 आपण बघतोय. जितेश स्टार 11 संघाचा रोहिदास गोलंदाजी ट्रॅकवर. समोर ऑन स्ट्राईकला बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल संतोष या फलंदाजाला. चांगला फलंदाज आहे, परंतु आज भूमिका देखील पार पाडावी लागेल. यावेळेस मात्र खोलात टाकला होता बॉल. पहिल्या बॉलवर बॉलला हलकासा डिपेंड केला आणि चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संतोषच्या बॅटमध्ये एक धाव तर आली आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. संतोषला देखील माहिती आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन संजू या फलंदाजाला ठेवावी लागेल आणि तेच काम करत असताना संजू या फलंदाजाला आपण बघतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. शंकाने ट्रिपल अचित एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बाद संजूला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येत असताना संजू बॅक टू द डगआउट. हेच थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सिद्धार्थ ज्याने मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती तोच सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. जिथे स्टार 11 आपण लगेच फिल्डिंगसाठी रवाना व्हा. नक्कीच सायराज 11 संघाची ही दुसरी मॅच आपण अनुभवतोय. तसेच जिथे स्टार 11 संघाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सायराज 11 संघाने पहिली मॅच तर जिंकले. ही दुसरी मॅच बॅटिंग करावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर समोर संघ तुम्हाला पाहायला मिळेल जिथे स्टार 11. हा चांगला बॉल कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र रोहिदास हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आहे. वेग आहे रोहिदासकडे. त्या वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हा देखील चांगला बॉल कमालीची गोलंदाजी डॉट बॉल. आणि हेच सांगत असताना रोहिदास आपली चांगली गोलंदाजी दाखवतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फक्त अद्यापर्यंत 1 धाव खर्च केले. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. हा देखील डॉट बॉल. सिद्धार्थला जागेवर ठेवलंय. खडे उभा ठेवलाय तो सिद्धार्थ हा फलंदाज. एकही बॉल अद्यापर्यंत बॅटला स्पर्श झालेला नाहीये सिद्धार्थला, परंतु तशी बॅटिंग करावी लागेल सिद्धार्थ या फलंदाजाला. कारण मागची मॅच आठवावी लागेल. सिद्धार्थने मारलेला ऑन साइडला षटकार एक संघासाठी तारणहार ठरला होता आणि तशी बॅटिंग देखील आता या ठिकाणी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थला. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. चुकी नाहीये. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. सिद्धार्थ बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकनाथ. एकनाथ हा खेळाडू चांगला फलंदाज आहे. एकनाथ देखील त्याला साथ द्यावी लागेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. लो स्कोरिंगची मॅच ही पाहायला मिळेल का? जिथे स्टार 11 संघाची धारदार गोलंदाजी पुढे साईराज 11 संघाने अक्षरशः नांगी टाकले. तर म्हणेन थोडीशी खराब बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. सिद्धार्थ देखील बाद झाला. संजीव देखील बाद झाला. निलेश देखील बाद झाला. तदनंतर महेंद्र देखील बाद झाला. म्हणजे 4 महत्वाचे खेळाडू बाद होऊन तंबूत परतलेत. आणि इथे मी तर म्हणेन एकनाथ आणि संतोषला डाव सावरावं लागेल. ही मॅच मध्ये धावा जमवायच्या असेल तर बॅटिंग देखील करावी लागेल. सोबत किती लोक असू द्या, परंतु
भक्कम स्वतःलाच बनवावा लागेल, संघर्ष स्वतःलाच करावा लागेल. मग विरोधात कोणी असो, संघर्षाची तयारी देखील करावी लागेल. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे, एक्झिक्यूट केला होता बॉलला. त्यावेळेस गल्ली पॉईंटमध्ये सुरक्षारक्षक आपण बघतोय, बॉल अडवला गेला आणि या डॉट बॉलची संगता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर प्रमोद, चांगले गोलंदाज आहे. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, बिग 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 ब्लास्ट. फलंदाज संतोषच्या बॅट मधून वाईडिश लॉंगर मधून चेंडू सीमा पार, सिक्सर. यस, थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये संतोष नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगर मधून काय लाजवाब षटकार पाहायला मिळाला. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्ही संतोषला पाहू शकाल. नेक्स्ट बॉल, हा देखील फुल टॉच बॉल होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. त्या ठिकाणी मी तर म्हणेन बाईच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल आणि एक या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. आता कुठेतरी धावसंख्या वाढत चालले. एका षटकाराने धावसंख्या चांगली पाहायला मिळाली. एकनाथ येतो ऑन स्ट्राईकला, लेफ्ट हँड फलंदाज आहे. खरं तर बॅटिंग करावी लागेल. लेफ्ट हँड फलंदाजाची बॅटिंग आजही आम्ही पाहिले. म्हणजे इथे बसलेला सुनील देखील आहे लेफ्ट हँड फलंदाज, त्याची देखील बॅटिंग तितकीच महत्त्वाची आहे, तितकीच चांगली होते. परंतु आज एकनाथला देखील बॅटिंग करावी लागेल. लेफ्ट हँड फलंदाज सातत्याने चांगले खेळ होत असतो. यावेळेस मात्र खोलात टाकला होता, अगदी पुढ्यात बॉल होता. यस, OUT गॉन. पंचांचा बोट आकाशात आणि विकेट क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर जात असताना एकनाथ बॅक टू द डगा. यस, थँक्यू डीजे. सह्याद्री प्रीमियर लीग 2007 हे पर्व आयोजित JD11 वन फॅमिली यांनी दमदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्थात या आयोजनासाठी सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असेल, यूट्यूबद्वारे जेवढे ही स्पर्धा पाहत असेल त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6व्या मार्चकडे हा शरद येतोय. शरदच्या बॅटमध्ये मिड विकेट रिझनमध्ये एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शरदच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल शरदला. शरद आणि संतोष अशी बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि संतोषला स्ट्राईक देखील देणं फार महत्त्वाचं राहील. परंतु शरद देखील चांगला फलंदाज आहे. एखादा षटकार, एखादा चौकार शरदच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रमोद आपली चांगली कामगिरी बजावत असताना पाहायला मिळतो. इथे बॅटची कडा, बॅटची टॉपेज, फलंदाज बाद. शरद बॅक टू द डगा. यस, थँक्यू डीजे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. मॅच आपण बघतोय तिसरी आजच्या दिवसातील. साईराज 11 आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरल्या टीम मित्र म्हणेन जिते स्टार 11. दोन्ही संघाचे भरणा चांगल्या पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा भरणा, बॅटिंगचा भरणा चांगला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस प्राचारण केलंय फलंदाज प्रभाकर या खेळाडूला आपण बघतो.
मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर पिंगळस गावाचा खेळाडू आहे. प्रभाकर चांगला खेळाडू असेल यात शंका नाही आहे. संतोषच्या साथीला साथ देणं फार महत्वाचं आहे कारण दहा फलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. 4 संपला. 5वा षटक क्रमांक आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहनला आपण बघतोय. एकापेक्षा एक खेळाडू जितेश स्टार 11 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश स्टार 11 संघ खेळतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी पाहायला गेला तर फायनली क्षेत्रामध्ये निवडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाहीये. 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आमच्या संतोष बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. संतोष उर्फ सत्तूर भाई. त्यांचं एक फेमस नाव खरं तर आम्हाला आजही आठवतं परंतु व्यक्ती चांगली आहे. चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल संतोष. 2 बदलेत. पुढील बॉल शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. संतोषने उडवलंय वाईडिश लॉंगन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय संतोषच्या बॅट मधनं. ब्रँडेड षटकार. एस थँक्यू. रोहनच्या विरोधात खरं तर फटकेबाजी चांगली होती. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर संतोष नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट बॉल होता आहे. क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न परंतु कव्हर पॉईंटमध्ये खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पीच झाला आणि एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. जांभूळवाडीचा खेळाडू रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज संतोष. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारं षटक पाहायला मिळेल का. स्लॉगवरचं षटक आहे. धावा देखील येणं फार महत्वाचं आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. मागची मॅच देखील आपण अनुभवली. 50 धावसंख्येचं टार्गेट असताना यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलंय डीप मिड विकेट रिजन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. संतोष ऑन फायर. 6 धावा. थँक्यू डीजे. साईराज 11 संघाचा डाव सावरला असेल तर तो फलंदाज असेल मी तर म्हणेन संतोष. जरी पॉइंट टेबल मध्ये कमी पॉइंट लागले असतील तरी परंत खेळी मात्र दमदार आहे. यावेळेस मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न असेल का. इथे दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच मिळेल धाव आणि एक या धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 41. 41 धावा आपण बघतोय. यावेळेस खरं तर साईराज 11 संघाकडे गोलंदाजी धारदार आहे त्यामुळे गोलंदाजीच्या जोरावर हा सामना विजयी करू शकतील यात शंका नाही. परंतु एक पूर्वार्ध बाकी आहे. या सामन्याचा कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जितेश स्टार 11 संघाचा विचार केला तर एकापेक्षा एक खेळाडू आहे म्हणजे रोहन सारखा देखील खेळाडू आहे. यावेळेस मात्र फटका फसला आहे. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. एकनाथ बाग टू द डग आउट आणि इथे मी तर म्हणेन पहिला डाव संपुष्टात आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावर आणि ही मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 30 बॉल शिल्लक आहेत. त्या 30 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि जसे ही मॅचला सुरुवात होईल तशी मॅचला सुरुवात होईल तशी नक्कीच मायक्रोफोनवर माझ्या साथीला जोडले जातील अर्थात रुपेश खंडवी सर. आणि या सामन्याचा यानंतर होणारी मॅच प्रज्योत 11 संघ आणि विलास आणि अप्पा 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं. चला जडी 11 ग्रुप आपण त्या ठिकाणी सत्काराकडे जाऊया थोडस की या ठिकाणी खरं तर आम्ही काल देखील मॅच पाहत होतो धामणी या ठिकाणी मोहोपाड्याची. मोहोपाडा आणि शेवटची मॅच रानसई यामध्ये
चांगली मॅच आपल्याला अनुभवायला मिळाली होती. अक्षरशः रानसाई संघाने 20 धावा केल्या होत्या 3 षटकामध्ये आणि 20 धावा देखील मोहपाडा संघासाठी खरं तर कठीण ठरल्या होत्या. परंतु शेवटच्या मोमेंटला शुभमने जो चौकार मारला ना आणि तिथून जी मॅच बनली ती खरं तर मोहपाडा रसायनीसाठी चांगली ठरली आणि विजय प्राप्त केला. त्या ठिकाणी सुपर 10 मध्ये जाऊन पोहोचले ते देखील दाखल झालेत. या ठिकाणी शुभमचा सत्कार झाला. तसेच चीज कामल्या संघाचा एक स्टार खेळाडू अर्थात सुनील मुकने देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी केलं जाईल आयोजकांच्या वतीने मान आणि सन्मान. तसेच आमचे नेहमीच साथीला साथ देणारे हातात हात धरून चालणारे आमचे अनिल हिरवे साहेब, कोणतंही आयोजन असो कुठली मॅच असो त्या ठिकाणी सातत्याने त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. ते चांगले व्यक्तिमत्व अर्थात अनिल हिरवे साहेब बिलवले गावाचे आणबाण शान या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे कुमार डुमणे साहेब एक अग्निशामक दलातील एक नेतृत्व अर्थात खोपोली गावची आणबाण शान कुमार डुमणे, आपण कुठे असाल या ठिकाणी यायचं लगेच. यावेळेस सलामीची जोडी दाखल हरेश त्याच्या साथीला रोहिदास. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवर जोडले जातील रुपेश खंडवी सर. हॅलो. JD11 वन फॅमिली आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आपण पाहतोय. दमदार आयोजन आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक घर बसल्या कर्जत टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले असतील त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा. हॅलो रोशन भगत साहेबांना देखील विनंती असेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील केला जाईल सत्कार. रोशन भगत जा आपण. ग्रुप आपण त्या ठिकाणी या रोशनचा देखील सत्कार करा. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ, ऑन स्ट्राईकला हरेश. पहिला चेंडू P1चा षटक. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टॉप एज पस्लिपला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. पहिला चेंडू आलाय डॉट. आता कमबॅक करावं लागेल. फलंदाज हरेशकडे क्षमता आहे. नाथखुळा जांभूळवाडी संघाचा खेळाडू आज मात्र जिथे स्टार 11 संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. सोमनाथचा पुढील चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी ड्राईव्ह केले. व्हॉट अ शॉट. काय प्रॉपर टायमिंग. चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फटका खेचला होता हरेश, ज्याच्याकडे मोठे फटके खेचे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ. यावेळेस आता चेंडू कुठेतरी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये होता, परंतु तिथे कमबॅक केलंय सोमनाथनं. हा डॉट बॉल. क्षमता सोमनाथकडे सुद्धा आहे, परंतु त्या ताकदीचा फलंदाज ऑन स्ट्राईकला आपण पाहतो हरेश. क्रिकेट मधील घातक फलंदाज, लेफ्ट हँडर फलंदाज. यावेळेस स्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग लॉट मध्ये हरेश ऑन द फायर. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. स्क्रीनवर टॉस केला जातोय. प्रज्योत 11 विपक्ष विलास आपा 11 या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. काय बॅटिंग करतोय हरेश. या ओव्हर मधला सलग दुसरा षटकार आणि टोटल आपण पाहतोय धावफलकावरती जितेश स्टार 11 संघाची 12 धावा नाबाद. काय फलंदाजी करतोय हरेश. टॉस विन केला जाईल. ओके झालंय. विलास आपा 11 संघाने टॉस जिंकलाय. यावेळेस यॉर्कर चेंडू समोर ड्राईव्ह आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल. आता कमबॅक केलंय इथे सोमनाथनं. साईराज
साईराज 11 संघाचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ. पुन्हा एकदा सोमनाथ ओव्हर द विकेटने यावेळी ड्राईव्ह केलाय चेंडू बराच काळ हवेत. निलेश मात्र तिथे पोहोचला नाहीये. चेंडू सरळ स्टेट ऑन द ड्राईव्हचा देखना फटका षटकार. थँक्यू. यावेळेस आरेसाठी कॅश प्राइज आले. माननीय श्री शरद बांगारे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची ऑफर आणि ती ऑफर मात्र स्वीकारली त्या आरेश फलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे स्टार 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती नाबाद 18 धावा. महाराष्ट्र पोलीस विलासदादा निरगुडा यांचा इथे विशेष सन्मान केला जातोय जेडी ग्रुपच्या वतीनं. विलासदादांना विनंती आहे आपण मंचावर जायचं आहे, तिथे आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय सिद्धार्थ. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटने ऑन स्ट्राईकला रोहिदास. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, तिथे टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. जबरदस्त फलंदाजी. विलास आपा 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या चौकाराने आता जिथे स्टार 11 संघाची टोटल धावफलकावरती 22 धावा, 42 धावांचं टार्गेट आहे. अजून जिंकण्यासाठी अवघ्या 20 धावांची गरज. काय सामना पाहतोय, काय बॅटिंग पाहतोय दोन्ही फलंदाजाची. पुन्हा एकदा स्लोअर वन गतीने टाकलेला हा चेंडू कमबॅक करतोय इथे सिद्धार्थ. ती क्षमता आहे सिद्धार्थकडे. साईराज संघाकडून आज खेळतोय हा खेळाडू मॅन फ्रॉम मेचकरवाडी संघाचा उभरता हुआ सितारा आहे. आज मात्र साईराज 11 संघासाठी षटक क्रमांक 2 हाताळतोय ऑन स्ट्राईकला रोहिदास. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू रोहित शर्मा स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून फेकून देतोय आणि रोहिदासच्या बॅट मधून या ओव्हर मधला हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे एकदा टाळ्या करायच्या आहेत या दोन्ही फलंदाजासाठी. काय फलंदाजी चालू आहे. 26 धावा धावफलकावरती. इथे पूल केलाय, पूल पॉवरफुल. 1 टप्पा चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या ओव्हर मध्ये रुद्ररूप धारण केलं होतं फलंदाज हरेशनं आणि रोहिदास साठी सुद्धा ऑफर लागले शरद बांगारी सरांकडून तब्बल 500 रुपये. आज मात्र एटीएम खुल्ला केला जातोय की काय असं चिन्ह पाहायला मिळतंय. यावेळी चांगला फटका, गॅप मोठा, धावांचा नाहीये तोटा. काय बॅटिंग करतोय रोहिदास. सलग अजून एक चौकार. थँक्यू डीजे मास्टर. या चौकाराने हॅट्रिक कंप्लीट करतोय रोहिदास. काय बॅटिंग चालले. हेमंत कणवी साहेबांचा आणि दत्ता लोभी साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर या. दत्ता लोभी साहेब आणि हेमंत कणवी. यावेळी चांगला फटका आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. दूरवर अवघी एक धाव. भरपूर काळानंतर सिंगल घेतली जाते. षटकार चौकारांची भाषा बोलली होती आणि या सिंगलने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. जिथे स्टार 11 संघाची टोटल 35 धावा. काय बॅटिंग. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक वर्ग. जबरदस्त आपलातून फलंदाजी. आता जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावांची गरज.
7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 7 धावा. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये आरेशच्या बॅटमधून 3 षटकार, त्यानंतर रोहिदाच्या बॅटमधून आलेले 3 चौकार. तसेच माननीय श्री विजय खंडवी साहेबांना विनंती आहे, आपल्या सुद्धा यथोचित मान सन्मान केला जातोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. JD 11 यांच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. तसेच दत्ता बांगारे आणि अंकुश निरगुडा साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपल्या मंचावर सन्मान केला जातोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. यावेळेस टॉप एज लागते एसट्यांच्या पाठीमागे. कमालीचा एफर्ट. चेंडू चाललाय सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. या चौकाराने जितेश स्टार 11 संघाची टोटल 39 नाबाद. काय पार्टनरशिप, काय भागीदारी पाहायला मिळते. इथे विजय फटका पाहायला मिळेल का? यस. लांब लचक शॉट टोकला हा षटकार. रोहिदास विनिंग षटकार. हल्लक टीम आपण पाहतोय. साईराज 11 आणि अभिनंदन टीम आपण पाहतोय. जितेश स्टार 11. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या सामन्याचा सामना ठरतोय रोहिदास केवारी, ज्याच्या बॅटमधून तब्बल 23 धावा. विजय फटका षटकार आला. गोलंदाजी करताना 2 विकेट प्राप्त केल्या. तो अष्टपैलू खेळाडू जितेश स्टार 11 संघाचा रोहिदास केवारी ठरतोय मॅन ऑफ द मॅच.